नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तापासारखा आजार असो, हृदयविकार असो, ह्यासारखे आजार आहेतच जे आपल्याला गेल्या अलीकडच्या काळामध्ये वाढलेले आढळून दिसतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त आज मॉडर्न मेडिसिन ज्या म्हणूया की आज आधुनिक शास्त्राला कदाचित उपचार न सापडलेले असे आजार, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे मेंदूचे आजार आहेत, आर्थरायटिस संधिवातासारखा आजार आहे, स्किन डिसीज आहेत, त्वचा विकार आहेत किंवा विविध प्रकारचे मुलांचे आजार आहेत, ह्याच्यासाठी खास करून विश्वामृत चिकित्सालयाकडे सर्व जग एक आशेचा किरण म्हणून बघत आहे. आपण या ठिकाणी विश्वामृत चिकित्सालयाचे संपर्कासाठी नंबर बघतात, ते जरूर टिपून घ्या. आपल्याला विविध प्रकारच्या आजारांसाठी जर का माहिती विचारायची असेल तर आपण पुढील नंबरवरती जरूर प्रश्न विचारू शकता. एक ह्या अनुषंगाने आपण एक छोटीशी एव्ही बघूया की कशा रीतीने आज आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराला वाहून घेतलेला श्री विश्व परिवार आणि विश्वामृत चिकित्सालय कशा रीतीने सर्वसामान्य रुग्णांना सेवा पुरवत आहे. या ठिकाणी आपण आता स्क्रीनवरती एव्ही बघणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विश्वामृत चिकित्सालयामध्ये आज आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित हे औषधोपचार दिले जातात आणि हे औषधोपचार सर्वसामान्य रुग्णांसाठी आहेतच, पण खास करून आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत प्रशिक्षण पुरवलं जातं आणि सर्वसामान्य रुग्णांपर्यंत आयुर्वेद पोहोचावा, त्यांना आयुर्वेद कळावा, ह्यासाठी सुद्धा या ठिकाणी लेक्चर्स घेतली जातात, त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारातला. आणि जरूर आपण बघू शकता की कशा रीतीने हिस्ट्री टेकिंग आता सुरू आहे की रुग्णाचा पूर्व इतिहास नीट जाणून घेऊन त्याच्या असणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक असणारे एकंदरीतच त्याच्यामध्ये असणारा ताणतणाव किंवा असणारे विविध प्रकारचे जे आजारांची लक्षणं आहेत ही जाणून घेऊन त्याचे निदान किंवा चिकित्सा केली जाते. ह्याच्यात नाडी परीक्षा हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पण याच्या व्यतिरिक्त नैसर्गिक वनस्पतींचा वापर केली गेलेली औषधं आणि त्याचप्रमाणे आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित असणारी औषधं ह्यांनी रुग्ण संपूर्णतः बरा होतो. आपण हे बघितताय, हे औषध भांडार आहे श्री विश्वामृत चिकित्सालयामधलं, ज्या ठिकाणी सर्व प्रकारची औषधं उपलब्ध आहेत रुग्णांसाठी, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आपण आता कार्यक्रमाकडे वळूया. या ठिकाणी औषधोपचार समजावून सांगितले जातात रुग्णाला, हे आपण बघितलं. हा एक भाग होता आयुर्वेदाच्या प्रचारातला सर, की आज विविध प्रकारचे आपण जनजागृतीपर कार्यक्रमही करत आहात जेणेकरून आयुर्वेद सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा. आज आपण खास करून मुलांच्या वाढीशी निगडीत असा एक विषय घेतलेला आहे, उंची आणि आयुर्वेद. आजपर्यंत असं म्हटलं जायचं किंवा आधुनिक शास्त्राच्या परिमाणांनुसार काही वेगळ्या संकल्पना असतील, पण एकंदरीतच आयुर्वेदाची संकल्पना काय आहे? कारण बालसंगोपन हा एक वेगळा विषय आयुर्वेदाने एक मला वाटतं मांडलेला आहे. त्या ठिकाणी काय सांगता येईल सर? असं आहे की मुलांचं संगोपन असं म्हटलं की त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टींचा विचार करायला पाहिजे, शरीराचाही करायला पाहिजे आणि मनाचाही करायला पाहिजे. म्हणजे मानसिक विकास करणं ही एक गोष्ट झाली आणि शारीरिक विकास करणं ही दुसरी गोष्ट झाली. म्हणजे उंची ही भारतीय मुलांची बौद्धिक सुद्धा असायला पाहिजे आणि शारीरिक सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे जसं आदिती आणि वामन, आदिती ही देवांची आई आणि वामन अवतार जो विष्णूचा तो आहे, असं जर एकंदरीत साटलोटं जर झालं तर ह्या समाजाला तरुणोपाय अन्यथा नाही. असं जर बघितलं गेलं तर बौद्धिक वाढी व्हायला पाहिजे आणि शारीरिक वाढ व्हायला पाहिजे. असं होतं की भारतीय लोकांचा आणि बऱ्याच वेळेला फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मधल्या लोकांचा समजही असा असतो की उंची ही औषधांनी वाढत नाही, ती अनुवंशिकता आहे. पण अनुवंशिकतेच्या परे जाऊन सुद्धा काही काम आयुर्वेद करू शकतो हे लोकांना माहीत नाही आहे. बालानाम चांगवर्धनम या पद्धतीने बरीच उत्तम पद्धतीची जी औषधं आहेत ती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. म्हणजे महापैशाची घृत आहे, च्यवनप्राश आहे, फलघृत आहे. तर बालकांचं अंग वाढवणं असा त्याच्यात विचार केलेला आहे. आता बाल म्हटल्यानंतर ते कुक्कुल बाळ आईच्या मांडीमध्ये आहे असाच विचार लोक करतात, परंतु तसा आयुर्वेदीय संकल्पना ही नाही आहे. वय वर्ष 16 पर्यंत बाल असं म्हटलेलं आहे. आणि बऱ्याच कथांच्या मध्ये जुन्या भारतातल्या, महाभारतातल्या अशा आहे की 16 वर्षाच्या आपल्या मुलाला बघून आईला पाना फुटला. तर 16 वर्षाचं वय हे बाल जर धरलं गेलं तर 16 वर्षापर्यंत त्याचं अंग वाढवणं म्हणजे काय, उंची वाढवणं असा त्याचा अर्थ होतो. आणि त्या हिशोबाने जर तुम्ही आयुर्वेदाची औषधं घेऊन उंचीचा पाठपुरावा केला तर निश्चितपणे उंची चांगली वाढू शकते. जपानसारखा जो देश आहे त्यांनी फक्त व्यायाम करून त्यांची उंची जी आहे ती 1.5 इंचापर्यंत वाढवलेली आहे. आपल्याबरोबर तर भारतीय आयुर्वेद आहे. म्हणजे आयुर्वेदाची औषधं, आयुर्वेदाचे विचार, खाणं पिणं, पंचकर्म या सगळ्यांचा जर साकल्याने विचार केला तर उंची ही उत्तम पद्धतीने 16 वर्षापर्यंत वाढू शकते. त्याच्यानंतर सुद्धा 21 वर्षापर्यंत काही मुलांच्या बाबतीत वाढू शकते, पण ती लोअर वन थर्ड ऑफ अँकल जॉईंट आणि व्हर्टिकल कॉलम ह्याच्यामध्ये वाढू शकते. 21 नंतर मात्र ही परिभाषा जी आहे ती थोडी बदलायला लागते. अगदी काही जणांची अपवादात्मक उंची 25 वर्षापर्यंत वाढू शकते. पण 16 वर्षापर्यंत तरी मुलांना प्रत्येक आई वडिलांनी जर आयुर्वेदाचा व्यवस्थित वापर करून घेतला तर त्यांच्या अनुवंशिक दोष जो आहे तो सुद्धा उत्तम पद्धतीने जाऊ शकतो, हे मी आता सांगू शकतो. कारण 9 ते 10 वर्षाच्या मुलींनी ज्यांनी आधी माझ्याकडे औषध घेतलेली होती 35 वर्षापूर्वी, त्यांना आत्ता जी मुलं झालेली आहे त्यांची उंची खूप चांगली आहे आणि अनुवंशिकता गेलेली आहे एका पिढीमध्ये असं लक्षात येतं. तर वैद्याच्या 2-3 पिढ्या आणि पेशंटच्या 2-3 पिढ्या असं जर काम केलं गेलं तर अनेक अनुवंशिक आजारांसाठी सुद्धा आणि उंचीसाठी सुद्धा चांगली उत्तरं मिळू शकतात.
येस, मला वाटतं हे एक महत्वाची गोष्ट आपण सांगितलीत की अशा या सर्वांगीण जर का आपण ह्या गोष्टींचा विचार केला तर उंची वाढवणे काही फार कठीण आहे. पण एक भाग तुम्ही आता अनुवंशिकतेचा सर सांगितलं. उंची कमी असण्यामागे केवळ अनुवंशिकता हे कारण असतं का अजून काही त्याच्या मागे आपल्याला खूप अनंत कारण आहेत. जेवढं शरीरामध्ये पित्त आणि वात हे दोष जास्ती वाढतील तेवढं डिस्ट्रक्शन जास्ती होतं आणि क्रिएशन कमी होतं. आपण भारतवर्षाचा जर विचार केला तर काश्मीरकडे गेल्यानंतर उफाड्या बांध्याच्या मुलं आणि मुली असतात. त्यांची वय खूप कमी असतात पण दिसताना ते 25-26 वर्षाचे असे दिसतात. आणि ते जर दक्षिण भारतात आलं तर ते लोक काळे असतात आणि उंचीला कमी असतात. हाच भाग जो आहे तो चिकित्सेमध्ये किंवा ट्रीटमेंटमध्ये आयुर्वेदाने वापरलेला आहे. तर ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये प्राकृत कफ वाढतो त्यावेळेला सृजनशीलता शरीराची चांगली वाढते आणि उंची वाढू शकते. आणि ज्यावेळेस शरीरामध्ये वात पित्त वाढायला लागतात असं काही कारण झालं, अति व्यायाम झालं, अति नाचणं झालं, दारू पिणं झालं, व्यसनं झाली, आई वडिलांची पित्ताची प्रकृती पित्तवाताची प्रकृती असेल, काही आजार झालेले असतील किंवा कुपोषण ज्याला म्हणतो असा काही प्रकार जर घडला असेल तर या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो आपल्या उंचीच्या वाढीवरती होत असतो. आणि हे लक्षात घेऊन सकाळच्या वेळेला माफक व्यायाम करणं, फार घाम येऊ न देणं आणि त्याच्या बरोबरीनं कफ वाढवणारी प्राकृत कफ वाढवणारी अशी जर औषधं घेतलेली तर उंचीमध्ये निश्चित परिणाम चांगला येऊ शकतो. आणि म्हणून नवरात्रीच्या काळामध्ये थंडीच्या दिवसांच्यामध्ये पूर्वीच्या काळी आलेवाचे लाडू डिंकाचे लाडू खाण्याची पद्धत होती. तर हा सगळा भाग जो आहे तो सर्वांगीण विकास ह्या हिशोबाने आयुर्वेदाने सांगून ठेवलेला आहे. ही फार एक महत्वाची गोष्ट सांगितली की आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा म्हणजे अहळीवाच्या लाडू सारखे प्रकार आहेत की जे आपल्याला शरीर सुदृढ करतील, उंची वाढवतील. उंची वाढवण्यासाठी अपेक्षा घेऊन जेव्हा रुग्ण येतात आपल्याकडे विश्वामृत चिकित्सालयामध्ये काय काय उपचार पद्धती असते त्यांना दिली जाते? हा खूप छान प्रश्न आहे महेशजी. असा आहे की एखादा रुग्ण आल्यानंतर त्याच्या आई वडिलांची उंची किती आहे, आजी आजोबांची दोन्हीकडच्या किती आहे, मामाच्या मुलांची उंची किती आहे, आत्याच्या मुलांची उंची किती आहे, हे सगळं पहिल्यांदा बघून अनुवंशिकता हा जो भाग आहे तो पहिल्यांदा बघितला जातो. नंतर त्या मुलाचं खाणं पिणं वागणं, त्याला असलेले जन्मजात दोष, त्याचं आत्ताचं खाणं पिणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पहिल्यांदा केस टेकिंग केलं जातं. आणि हे केल्यानंतर त्याची आत्ताची उंची किती आहे हे बघितलं जातं. हे एक लक्षात घ्या की आयुर्वेदामध्ये हाईट वेट चार्ट किंवा बॉडी मास इंडेक्स असं सांगितलेलं नाही आहे. मनुष्य उभा राहिल्यानंतर त्याची जेवढी उंची आहे तेवढा हात पसरल्यानंतर त्याची लांबी हवी. हे दोन्ही आयाम विस्तार जर व्यवस्थित असतील तर तो रुग्ण चांगला आहे असं एकंदरीत म्हटलं जातं. आणि साधारण 120 ते 30 अंगुळपर्यंत जर त्याची उंची असेल अंगुली प्रमाणामध्ये जर सांगितलं तर ती नॉर्मल धरली जाते. त्यामुळे उंचीच्या मागं लागावं परंतु आतताईपणा करून काहीतरी ऑपरेशन्स करून घ्यावीत किंवा काहीतरी हार्मोनल ट्रीटमेंट घ्यावी असं शक्यतो तुम्ही करू नका. आणि 16 वर्षाच्या आतलं जर मूल असेल तर त्यासाठी उत्तम पद्धतीची आयुर्वेदिक औषध आहेत. त्यातल्या काही वनस्पती आणल्या ते इथं बघणं इष्ट आहे. येस, हा एक महत्वाचा भाग आहे विश्वामृत चिकित्सालयातला की वनस्पती, ताज्या वनस्पती. बरोबर. तर याच्यामध्ये आळीव नावाची ही वनस्पती आहे. सगळ्यांना माहित असेल की दिवाळीला आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती हे टाकून ही वनस्पती उगवतो. मोहरी आणि ही वनस्पती टाकली जाते. तर ही वनस्पती टाकल्यानंतर 3 ते 4 दिवसातच इतकी फोफावून वाढते. तिचा हा जो गुण आहे तो आयुर्वेदाने उंची वाढवण्यासाठी उपयोग करून घेतलेला आहे. तर रोज सकाळी 2 चमचे आळीव जर दुधामध्ये घालून किंवा तोंडामध्ये टाकून दुधावरती गाईच्या जर घेतले गेले आणि त्यावर ताडासन, मत्स्यासन, सर्वांगासन अशी आसनं जर केली गेली तर उंची वाढायला 16 वर्षापर्यंत खूप चांगला उपयोग होतो. इथं एक दुसरी वनस्पती आहे ती माझ्या मते आपण बघणं इष्ट ठरेल. हे जे मूळ आहे हे पिंपळाचं मूळ आहे. पिंपळ मूळ नावाची वनस्पती आयुर्वेदातली वेगळी आहे. पण हे पिंपळ मूळ म्हणजे पिंपळ या झाडाचं मूळ आहे. अश्वत्थ ज्याला म्हणतात किंवा हे पान तुम्ही त्याला बघू शकता. तर ह्या वनस्पतीचं हे मूळ आहे आणि हे लाल रंगाचं मूळ आहे. आपल्या शरीरातला कोणताही भाग तयार होत असताना त्याच्यामध्ये उपादान कारण किंवा एक घटक म्हणून नेहमी रक्त हे असतं आणि ही रक्तावरती जाणारी वनस्पती आहे. ह्याच्याबरोबर दुसरी एक वनस्पती इथं आली आहे पिंपळाच्या झाडावर उगवणारी लाख. हे एक प्राणी द्रव्य आहे. तर ही लाक्षा किंवा लाख आणि ह्या पिंपळाच्या मुळाची साल हे तिन्ही सांच्या वेळेला जर तूप आणि दुधातून घेतलं गेलं तर मुलांच्या उंचीसाठी अतिशय उत्कृष्ट परिणाम चांगला येऊ शकतो. ह्या 2 वनस्पती आपण वापरून बघाव्यात अशा आहेत. ओके, म्हणजे ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. या अनुषंगाने अजूनही काही 1-2 भाग दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला सर तेही आपण बघूया. आता ह्या 2 वनस्पती मुद्दामून मी एकत्र धरतो कारण चहा पाणी जसं आपण म्हणतो, सडा रांगोळी म्हणतो तसं अश्वगंधा आणि शतावरी असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. तर ह्या 2 वनस्पती इथं आहेत. ही डावीकडची जी काटेरी वनस्पती दिसते बारीक पानांची तिला शतावरी असं म्हणतात. शतमूली असं सुद्धा तिचं नाव आहे. त्याची मुळं जर तुम्ही बघितलं तर खाली ही लोंबणारी मुळं दिसतील आणि ही मुळाची जी साल आहे ती काढून टाकायची आणि आतला गर जो आहे तो घ्यायचा. तसंच अश्वगंधा नावाची ही दुसरी वनस्पती आहे. या वनस्पतीचं मूळ जे आहे ते अश्वगंधा या नावाने विकत मिळतं आणि चांगल्या मेडिकल स्टोअर मध्ये जर गेला तर ह्याची छान छान चूर्ण सुद्धा चांगल्या कंपनीची आता उपलब्ध आहेत. तर हे दोन्ही अर्धा चमचा एवढ्या प्रमाणामध्ये एकत्र करून तूप आणि दुधावरती जर रोज सकाळी आणि संध्याकाळी घेतलं गेलं तर ह्या 2 वनस्पतींच्यामुळे सुद्धा अतिशय उत्कृष्ट उंची 16 वर्षापर्यंतच्या मुलांची वाढू शकते.
येस, मला वाटतं हे एक खरोखर म्हणूया की एक अप्रतिम अशा अशी संकल्पना आहे की निसर्गात असणाऱ्या वाढीच्या संकल्पनेचा वापर करून आयुर्वेद आज मुलांची उंची वाढवण्यासाठी आपण मदत करू शकता. आपण उंची वाढवणं आणि आयुर्वेद याविषयी अधिक चर्चा करणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती उंची आणि आयुर्वेद या विषयावरती, आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की कशा रीतीने नैसर्गिक वनस्पतींचा वापर करून आज मुलांची उंची वाढवता येऊ शकते, आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठलेही साईड इफेक्ट्स न होता. आपल्याला माहितीच आहे आधुनिक शास्त्राचे अनेक दुष्परिणाम आहेत, हार्मोनल ट्रीटमेंट किंवा ऑपरेशन्सना त्यामुळे बळी पडू नका. आयुर्वेद जो आज सर्वांसाठी आहे, आयुष्याचा वेद आहे, आणि सर्वांगीण चिकित्सा म्हणूया आयुर्वेदामध्ये केली जाते, आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनुसार या ठिकाणी आपल्याला उपचार हे मिळतात. विश्वामृत चिकित्सालयाचे वैशिष्ट्य आहे की आयुर्वेदाच्या सिद्धांतांवर आधारित उपचार आपल्याला मिळतात, आणि केवळ उंची वाढवण्यासाठीच नव्हे तर विविध प्रकारच्या इतर आजारांसाठी सुद्धा आज उपचार उपलब्ध आहेत. आपण संपर्कासाठी त्यांचे नंबर बघतात, ते जरूर टिपून घ्या. खास करून लहान मुलांच्या उंचीशी निगडीत काही समस्या असतील, वाढीचे आजार असतील, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार असतील ज्याच्यामध्ये एकाग्रता, ADHD सारखा आजार आहे, ऑटिझम सारखा आजार आहे, तर ह्या सर्व आजारांवरती विश्वामृत चिकित्सालय आज एक आशेचा किरण ठरत आहे. आणि ह्या सर्व आजारांसाठी मला वाटतं सर, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेद हा संपूर्ण एक विश्वव्यापी आहे, आणि आज श्री विश्वामृत चिकित्सालयामधला जे शिष्यगण आहेत हे सुद्धा आता सर्वत्र, केवळ भारतातच नव्हे तर सर्वदूर पसरलेले आहेत, आणि आयुर्वेदाच्या अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही आपण देता. आता आपण नैसर्गिक वनस्पतींचा उल्लेख केलात उंची वाढवण्यासाठी, ह्याच्या व्यतिरिक्त पंचकर्माचा ह्याच्यामध्ये काही रोल आहे का? खूप छान प्रश्न आहे हा. असा आहे की आपल्या शरीरातल्या वाढीचा परिणाम हा कोणत्या दोषामुळे होतो असं ज्यावेळेला आपण बघतो, तेव्हा तो कफ दोषामुळे आपल्या शरीराची वाढ चांगली होऊ शकते, जेव्हा कफ हा प्राकृत किंवा नैसर्गिक अवस्थेमध्ये असेल त्यावेळेला. परंतु या कफाला आणि पित्ताला प्रमोट करणारी जी पॉवर आहे शरीरातली ती म्हणजे वात दोष आहे, आणि वात जो आहे तो शरीरामधला जितका कमी होईल तेवढं कफाचं काम जे आहे ते संवर्धनाचं चांगलं होतं, आणि त्यामुळे बस्ती चिकित्सा ही पंचकर्मातली एक महत्त्वाची जी चिकित्सा आहे ती उंची वाढवण्यासाठी खूप उपयोगी होते. ह्याचं असं आहे की बस्ती म्हणजे एनिमासारखं एक औषध आहे. समजण्यासाठी एनिमा हा शब्द वापरला, खरं बस्ती हा त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा शब्द आहे. म्हणजे अमृताचं वर्णन करायला चाललं आणि मस्तानीची उपमा दिल्याचं काही वाटतंय, परंतु समजण्यासाठी म्हणून हे फक्त लक्षात या, आणि जवळच्या नजीकच्या वैद्याकडनं तुम्ही जाणून घ्या. मोठ्या तड्याच्या सुरुवातीच्या भागात जिथं अपेंडिक्स लागलेलं असतं किंवा ज्याला सीकम असं इंग्रजीमध्ये म्हणतात, त्या ठिकाणी पुरुष धरा कला सांगितली आणि तीच अस्थि धरा कला म्हणून सांगितलेली आहे. त्यामुळे शरीरातल्या अस्थींच्यावरती किंवा हाडांच्यावरती वर्धनात्मक परिणाम जर घ्यायचा असेल तर तुम्हाला बस्तीशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यासाठी तिक्त क्षीर बस्ती म्हणजे कडू रसाचे वनस्पती ज्या असतात त्यांचा बस्ती तयार करून जर तो शौचाच्या मार्गातून दिला गेला, आणि ह्याचे 21 दिवसाचे साधारण 3 कोर्स जर केले गेले वर्ष 6 ते 16 वर्षापर्यंत, तर उत्तम पद्धतीने शरीरातल्या वाताचं शमन होतं, अस्थिधातूचं वर्धन होतं, शरीराची सर्वांगीण वाढ होते, बुद्धिस्मृती एकाग्रता वाढते, उंची वाढते, आणि शरीरातले वेगवेगळे आजार सुद्धा नष्ट होतात. तर बस्तीचा वापर करून घेणं हे उंची कमी असलेल्या लोकांनी निश्चित करावं. ह्या वायूच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की वायुस्तंत्र यंत्र धरा प्रवर्तक चेष्टानाम उच्चवचानाम आणि करता गर्भात कृतीन असं म्हटलेलं आहे. म्हणजे गर्भाचा आकार कसा व्हायला पाहिजे, उंची लांबी कशी पाहिजे हे सुद्धा ते वात दोष ठरवतो. तर आईला जर 8व्या महिन्यानंतर काही ठराविक पद्धतीचे बस्ती दिले गेले तर पोटात असलेल्या गर्भाची उंची सुद्धा आपल्याला वाढवता येते, आणि त्या गर्भाचं आरोग्य चांगलं राहून नंतर जन्माला येणारं मूल जे आहे ते सुद्धा उत्तम पद्धतीची उंची असलेलं, बुद्धिस्मृती एकाग्रता असलेलं होऊ शकतं. तर पंचकर्माचा हा भाग जो आहे तो निश्चितपणे लोकांनी वापरून घ्यायला पाहिजे, आणि मग आपल्या असं लक्षात येईल की आयुर्वेद हा उंचीसाठी खूप काही करू शकत असतो. आपण आता गर्भाचा उल्लेख केला, तर गर्भसंस्कार आपण करता खास करून उंची मुलांची चांगली व्हावी म्हणून, ह्याच्यात हा एक बस्ती हा एक भाग झाला. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत. त्यात लेहन विधी नावाचा एक विधी आहे. 3 वर्षापर्यंतचे जे मूल आहे त्याला आयुर्वेदाचं जे व्हॅक्सिनेशन आहे, लसीकरण, त्याच्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे कानाच्या पाळीचा वेधन संस्कार सांगितलेला आहे. कानाचा आकार जर बघितला तर तो गर्भाच्या उलट्या गर्भासारखा आहे, आणि गर्भाचं डोकं जसं आहे तिथं कानाची पाळी आहे, आणि त्या ठिकाणी जर कर्णवेधन केलं गेलं सोन्याच्या सळीने तर त्या मुलाला अनंत पद्धतीचे आजार उत्पन्न होत नाहीत, आणि त्याची इम्युनो सिस्टीम जी आहे ती डेव्हलप व्हायला लागते. ह्याच्याबरोबर लेहन विधी म्हणजे चाटवण्याचा विधी एक सांगितलेला आहे.
त्यामध्ये वेखंड आहे, सोना आहे, शतावरी अश्वगंधासारखे औषध आहेत, लक्ष्मणा किंवा रिंगणीच्या जातीतल्या काही वनस्पती आहेत. ती रिंगणं पूर्वीच्या काळचं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, दोन्ही बाजूला गोळे असतात आणि मध्ये एक दांडी असते आणि ते मूल ज्यावेळेला ते फिरायला लागतं खेळणं त्यावेळेला त्या हातात धरून चावतं आणि चावल्यानंतर त्याचे दात ही चांगले यायला लागतात आणि तो कडूरस पोटात गेल्या कारणाने इन्फेक्शन्सही कमी होतात. तर अशा वनस्पतींचं लेहन कर्म हे 3 वर्षापर्यंत जर केलं गेलं, ज्याला आपण बाळगुटी असं म्हणतो, तर बाळगुटीच्या गोळ्या मिळतात त्या वापरू नका तुम्ही. वैद्याकडे जाऊन त्या वनस्पती घ्या. 25-30 वनस्पती असतात, आजारानुसार त्याचे वेडे ठरलेले असतात आणि ते चांदीच्या वाटीमध्ये दुधामध्ये घालून ती जर रोजच्या रोज व्यवस्थित आसेप्टिक प्रिकॉशन्स पाळून जर दिली गेली तर त्याचा परिणाम जो आहे तो लेहनविधीचा उंची वाढण्यासाठी होतो, बुद्धिस्मृती एकाग्रतेसाठी होतो, इम्युनो सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि लसीकरणाची गरज सुद्धा राहत नाही. इतका सुंदर विचार कश्यप संहितेमध्ये आपल्या 5000 वर्षापूर्वीपेक्षा जास्ती काळामध्ये सांगून ठेवलेला आहे. त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आपण ह्या विषयी अधिक चर्चा चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत मार्गदर्शन करायला उंची आणि आयुर्वेद ह्या विषयावरती. सर, आपण आता आम्हाला सांगितलं की कशा रीतीने पंचकर्म त्याचप्रमाणे विविध वनस्पती औषधींचा वापर करून आज उंची वाढवता येऊ शकते आणि केवळ उंचीच नव्हे तर शरीराच्या संपूर्ण वाढीसाठी, मनाच्या संपूर्ण वाढीसाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा या गोष्टींचा उपयोग होतो. उंची वाढवायला अटकाव करणारी काही गोष्टी आहेत का? खूप महत्त्वाचा आहे हा भाग. कारण असं होतं की लोक व्यवहारामध्ये उंची वाढवण्यासाठी व्यायाम खूप करतात आणि व्यायाम केल्यानंतर शरीरातले वात पित्त दोष हे वाढत असतात. आयुर्वेदाने अर्धशक्ती व्यायाम करायला सांगितलेला आहे, पण लोक आतताईपणा करून खूप व्यायाम करतात. जेवढा घाम जास्ती शरीरात येईल तेवढं पित्त वाढतं आणि पित्त वाढल्या कारणाने मॅच्युरिटी खूप लवकर येते. त्यामुळे जुडो, कराटे, कुंफू, तायकांदो किंवा जिम्नॅस्टिक्स करणं, कथक, कुचीपुडी हे जर मोठ्या प्रमाणात जर करायला गेलं तर उंची कमी होते. आणि परिस्थिती अशी आहे की आपली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती बेंबीपाशी मेंटेन करण्यासाठी शरीर प्रयत्न करत असतं आणि त्यामुळे खुजा लोकांना हे सगळे प्रकार व्यायामाचे जे ते चांगले जमतात आणि त्यामुळे ते केले जातात. किंबहुना हे प्रकार करायला लागल्यानंतर उंची वाढायला अटकाव होतो आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही बेंबीपाशी थांबली जाते. तर तुम्ही लोकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या मुलाला व्यायाम करू द्यावा, पण त्यात स्ट्रेचिंग एक्सरसाइज जास्ती पाहिजे. जोर काढणं हे चांगलं आहे, बैठका नकोत, वेट लिफ्टिंग जे आहे ते करायला नको आणि घाम जास्त येईल असं खाणं पिणं आणि वागणं हे सुद्धा नको. स्वभाव शांत राहिला तरी सुद्धा उंचीवरती चांगला परिणाम मिळू शकतो. हे जर लक्षात घेतलं तर तिखटा मिठाचं खाणं, चमचमीत खाणं, दारू पिणं, बियर पिणं, मांसाहार खूप मोठ्यावरती प्रमाणावरती करणं, पित्त वाढेल इतका व्यायाम करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उंचीला अटकाव करतात आणि हे करणं कधीही चांगलं नाही. पित्तवात शमतील असं वागायला पाहिजे. अर्धशक्ती व्यायाम करायला पाहिजे. लोंबकरणाचा व्यायाम, ताडासन किंवा सूर्यनमस्कार ह्या व्यायामाचा वापर करून घ्यायला पाहिजे. जरूर, म्हणजे ह्या व्यायामांचा वापर होता. आणि या अनुषंगाने विश्वामृत चिकित्सालयाला भेट दिलेल्या एका रुग्णाचं मनोगत आपण आता जाणून घेऊया की त्यांना काय या ठिकाणी अनुभव आला. मी अभिषेक जाधव, पुणे येथे राहतो. मी 2010 साली उंची वाढवण्यासाठी डॉक्टर समीर जमदग्नी सरांकडे आयुर्वेदिक औषध घेतले होते. औषधासोबत गायचे दूध पिणे, हळीव खाणे, योग्य तो व्यायाम करणे, योगासने करणे, नाकात ड्रॉप टाकणे इत्यादी उपचार घेतले होते. त्यामुळे माझी उंची 3 सेंटीमीटर वाढली. बघितलं आपण कशा रीतीने 3 सेंटीमीटर उंची ह्या रुग्णाची वाढलेली आहे. आणि आयुर्वेदाकडे खरोखर एक जग आशेचा किरण म्हणून बघते. विविध प्रकारच्या आजारांसाठी उंची वाढवणं त्यातला एक भाग झाला, पण खास करून लहान मुलांमध्ये सर आता आपण चर्चा करत आहोत आणि उंची वाढण्याविषयी, शारीरिक वाढण्यासाठी सुद्धा. तर उंची बरोबरीनेच वजन चांगलं राहण्यासाठी आणि त्याचप्रमाणे बौद्धिक एकाग्रता वाढण्यासाठी किंवा जर का काही मुलं अभ्यासाला बसत नसतील, चंचल असेल जास्त वाढ, तर अशा रुग्णांसाठी सुद्धा आपला काही सल्ला आहे का? हो, कसं आहे, महाचैतस घृत नावाचा एक घृत आयुर्वेदात सांगितलेलं आहे, तूप सांगितलेलं आहे, महाकल्याणक घृत म्हणून सांगितलेलं आहे, महापैशाचिक घृत म्हणून सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यात हाच ऋषीमुनींनी विचार करून ठेवलेला आहे की मुलांची सर्वांगीण वाढ व्हावी, त्यामुळे त्यांची वजनं चांगली भरवून येणं, त्यांची उंची चांगली वाढणं, त्यांची बुद्धिस्मृती एकाग्रता वाढणं, त्यांची भूक चांगली राहणं, पोटातले कृमी जे आहेत ते नष्ट होणं, ह्या पद्धतीचा जो विचार आहे तो या औषधांच्या मध्ये सांगितलेला आहे. च्यवनप्राशसारखं औषध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अमृतप्राशसारखं औषध माहिती आहे. तर हे चांगल्या चांगल्या कंपन्यांचं तुम्हाला विकत मिळू शकतं. वैद्याचा सल्ला घेऊन एखाद्या वैद्याकडे जाऊन आपल्या मुलाची प्रकृती पाहावी, मुलींची एस्पेशली, कारण मुलींना एकदा वयात आल्यानंतर उंचीही कमी वाढते, नंतर ॲक्सिलरेशन देता येत नाही. तर त्या मुली उफाड्या बांधायच्या असतात, 8, 9, 10 वर्षाच्या असताना उंची खूप वाढते आणि आई वडील गाफील राहतात की हिची उंची छान वाढते तर हिला काय गरज आहे. पण पाळी सुरू झाली की डिस्ट्रक्शन शरीरात जास्ती व्हायला लागतं आणि तिची उंची वाढायला एकदम लॉक पडतो. तर मुलींच्या आई वडिलांनी तरी हे लक्षात ठेवावं की जवळच्या वैद्यांच्याकडे जाऊन त्याचा सल्ला घ्यावा आणि आत्ता सांगितलेल्या औषधाचा चांगल्या
चांगल्या पद्धतीने विचार करून त्याला लगेच ते औषध त्या मुलीला द्यायला सुरुवात करावं. त्याच्यावर नस्य चिकित्सा म्हणून मगाशी जी सांगितली, गाईचं तूप जरी दोन्ही नागपुडीत एक एक थेंब रोजच्या रोज घातलं गेलं तरी सुद्धा उत्तम पद्धतीने उंची वाढू शकते. तुम्ही म्हणाले कसं काय शक्य आहे, तर नाकामध्ये औषध टाकल्यानंतर नासाही शीर्षोद्वारम म्हणजे मेंदूकडे त्या औषधाचा परिणाम असतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो मज्जा धातूवरती येतो. मज्जेतून पुढे शुक्र धातू उत्पन्न होतो आणि त्याच्या अलीकडे अस्थि धातू आहे. त्यामुळे बुद्धीही वाढते, स्मृतीही वाढते आणि हाडं सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढायला लागतात. मला वाटतं हा एक महत्त्वाचा उपक्रम होता जो आपण ऐकला आता, की अशा रीतीने विश्वामृत चिकित्सालयामध्ये आपल्याला खास करून उंची वाढवण्यासाठी जर का उपचार हवे असतील तर आपण संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. पण केवळ मुलांची उंची वाढवण्यामध्ये ह्या अनुषंगाने बौद्धिक वाढ, एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा या उपचारांचा वापर होऊ शकतो. पहिला नंबर आहे 02024430259 म्हणजे 24430259. दुसरा नंबर आहे 2443026262 हा दुसरा नंबर आहे आणि 2 मोबाईल नंबर आहेत 9595810727 आणि दुसरा नंबर आहे 8087347921. ह्या नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता. वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन स्वराशाने केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.